म्हणजे जसं जरांगे म्हणतायत की जर आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही उमेदवार पाडू किंवा उभे करू, तसं तुमचंही काही रणनीती आहे का? जरांगेंना माझं एकच सांगणं आहे, खूप जबाबदारीनं सांगणं आहे. जरांगे पाटील, तुम्ही नेहमीच सत्तेत होतात, तुमचे मुख्यमंत्री आहेत, तुमचेच आमदार आहेत आणि तुमचेच खासदार आहेत. त्यामुळे तुम्ही कुणाला पाडलं काय आणि आणलं काय सगळं तुमचंच आहे. पण आम्ही ओबीसी मात्र 5-50 जण जर या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात गेलो तर तुमची सगळ्यांची बोलती बंद करू, हे मी तुम्हाला निश्चित सांगतो. तशी रणनीती आहे का येणाऱ्या निश्चित विधानसभेसाठी? गावगाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये 10-10 तास लेट जाऊन सुद्धा दिवसा 12-1 वाजता आम्ही पोहोचणार होतो. तिथं आम्ही पहाटे 3 वाजता जाऊन सभा घेतलेली आहे. तोच उत्साह, तीच संख्या, तीच तरुणांचं टोटल प्रतिसाद. त्यामुळं निश्चित आम्ही परिवर्तनाची लढाई निश्चित लढू आणि निश्चित प्रबोधन करून आमची माणसं पोलराईट करू, त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करू, लोकशाही समजावून सांगू, मताचा अधिकार त्यांना समजावून सांगू. या गोष्टी होतील. आशावादी आहोत आम्ही, पूर्ण 100% आशावादी आहोत. मराठा आरक्षणाकडे जसं मराठा आरक्षणाच्या मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले, मात्र ओबीसींकडे त्यांचं थोडंसं दुर्लक्ष झालं असा आरोप तुम्ही केला होता. दुर्लक्ष नाही, ते आलेच नाही. एकनाथ शिंदे असतील किंवा शरदचंद्रजी पवार असतील किंवा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे असतील, काँग्रेसचे नेते असतील, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आले, परंतु ही बाकीची मंडळी आली नाही तिथं. आमच्या आंदोलनाला फक्त ओबीसीचेच नेते आले बहुतांश, एकाच दुसरे सोडले तर. आणि मग ओबीसीचं आंदोलन ओबीसीनीच जायचं म्हणजे ही पण दुय्यमच वागणूक आहे. ओबीसीतल्या एखाद्या कार्यकर्त्याला, एखाद्या तरुण पोराला जर राजकारणात थोडासा वेळ देऊन जर तो नेता होऊ पाहत असेल तर त्याला ओबीसीचंच पद दिलं जातं, ओबीसी सेलचाच प्रमुख केला जातो. म्हणजे आजही आमच्या या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये इतर लोकांनी जर राजकारणात यायचं म्हटलं तर त्याला दुय्यम वागणूक, कुठंतरी थोडीशी आर्थिक प्रगती करायची म्हटलं तरी दुय्यम वागणूक, नोकरीमध्ये जर एखादा ओबीसी दलितांमधला एखादा मुलगा जर अधिकारी झाला तर तिथंही त्याच्या त्या एकूण सिस्टीम मध्ये त्याला दुय्यम वागणूक दिली जाते. म्हणजे हजारो वर्षांची इथली जी काही सामाजिक उतरंड आहे ती उतरंड ही जेनेटिक आहे आणि ही संपायला अजून खूप कालावधी जावा लागेल. आपल्या भारत देशाची रिझर्वेशनची पॉलिसी अंमलात येण्या अगोदर, संविधान अंमलात येण्या अगोदर अमेरिकेमध्ये रिझर्वेशन पॉलिसी तिथल्या निग्रोंच्या हक्क आणि अधिकाराविषयी चालू झालेली आहे, ती अजून संपलेली नाही. जिओ बायडननी अजून कायदे कडक केलेले आहेत. जिओ बायडन वेळोवेळी तिथल्या निग्रोंची माफी मागतायत की एवढी वर्ष आम्ही ही पॉलिसी राबवून सुद्धा आजही आम्ही तुम्हाला मान सन्मानाची आणि तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन इथल्या लोकांचा बदलू शकलो नाही, ते माफी मागतात. तर मग आमचा भारत देश त्याला अपवाद कसा काय असू शकतो? आमच्या भारत देशामध्ये अशी कुठली परिवर्तनाची अशी आजही या गोष्टी झालेल्या नाहीत. त्यामुळं ह्या गोष्टी चालत राहणार आहेत. 1000 वर्षाचा स्पॅन कुणीकडं, 75, 76, 77 वर्षाचा स्पॅन कुणीकडं. त्यामुळे आरक्षण संपलं पाहिजे, आता खूप झालं, बाबासाहेबांनी 10 वर्षासाठी हे एकदम अशा तकलादू ही वक्तव्य आहेत, बेसलेस वक्तव्य आहेत.